मी ज्या वेळेस हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस माझं वय फक्त 22 वर्ष होतं। मी 22 वर्षाचा असताना माझ्या आई वडिलांनी मला 65 लाख रुपयाचं कर्ज काढून दिलं। का आपण जर एखाद्याला म्हणलो ना 20 लाख रुपये भर तुला 25,000ची नोकरी भेटेल तर लाईन लागेल अशी माणसांची, पण तुमच्या 20 लाख रुपये घेऊन येणार आहे। पण आपण जर एखाद्याला सांगितलं ना का तुमच्या मुलाला 20 लाख रुपयाचा व्यवसाय करायचे, तो म्हणतो व्यवसाय करायची काय आपलं काम नाही। मुलांना सांगायचं झालं तर आजकाल काय होते, लग्नासाठी मुलं सगळी बाहेर कामाला जातात, एजंट तयार झालेले आहेत, 15 लाख द्या 20 लाख द्या तुम्हाला नोकरी लावतो। पोरं पण जातात, पोराला 2-2 3-3 महिन्यांनी कामावरून काढून टाकलं जाते। आपली सगळी पोल्ट्रीची काय आतमध्ये सगळी यंत्रणा चालते ते सगळं याच्यावरच चालते। म्हणजे आपलं पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत टेम्परेचर किती ठेवायचं काय ते सगळं आपण याच्यावर सेट करून ठेवतोय। थोडा जरी प्रॉब्लेम झाला तर ॲटोमॅटिकली सगळी सिस्टीम बंद पडते आणि सायरन वाजायला लागते। समजा हे असं बंद झालं तर ॲटोमॅटिकली सायरन वाजायला सुरुवात होतो। नमस्कार, माझं नाव मनीष किसन डुकरे, राहणार पारगाव तर्फे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। काय मी इंजिनिअरिंगला होतो 3rd इयरच्या 2nd सेमिस्टरला, आणि उत्तम डुकरे नावाचे एक व्यक्ती आहे इथं शेजारी, ते पायाने अपंग आहे पण विचाराने अपंग नाही आहेत। मी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी कोंबडी पालन करतात त्यांना सांगितलं माणूस शरीराने अपंग असला तरी चालेल पण विचाराने थोडासुद्धा अपंग नसला पाहिजे। त्यांची सक्सेस स्टोरी आली आणि ते माझ्या वडिलांचे मित्र आहे। माझ्या वडिलांनी ते पाहिलं, वडिलांनी मला लगेच फोन केला, म्हणले बाबा तुला शेती रिलेटेड काहीतरी करायचं आहे तर कर। त्यांनी आता हे कोंबड्यांचं केले, तर तुला कोंबड्यांचं आवडत असलं तर कर। मला कोंबड्यांमध्ये इंटरेस्ट नव्हता पण मला घरच्यांसोबत माझं उरलेलं आयुष्य घालवायचं होतं म्हणून मी त्यात इंटरेस्ट निर्माण केला। आणि 3rd इयरच्या 2nd सेमिस्टरला असताना म्हणजे फक्त माझं 6 वर्ष राहिलं होतं इंजिनिअरिंगला, मी इंजिनिअरिंग सोडून दिली। इंजिनिअरिंग यासाठी सोडली का प्रत्येक सगळे दोर मी कापून टाकले, कारण आज जर इंजिनिअरिंग असती तर मला व्यवसायामध्ये थोड्या अडचणी आल्या असत्या। अडचणी म्हणण्यापेक्षा मी इथं आल्या कोरोना आलता, कोरोनामध्ये सगळं खापर हे कोंबडी पालन फोडलं गेलं। मी त्याच वेळेस इंजिनिअरिंगच्या आधारे कुठेतरी नोकरी करीत बसलो असतो आणि आज बाकीच्या नावाने 8 तास 10 तास काम करीत बसलो असतो, पण प्रत्येक दोर कापल्यामुळे माझ्या दुसरा ऑप्शनच राहिला नाही काही। त्याच्यामुळे मी कोंबडी पालनमध्ये आलो। त्याच्यानंतर मला माहिती भेटली का वेंकीज कंपनीची, वेंकीज म्हणजे असे आहेत का त्यांनी आपल्या इंडियामध्ये पहिल्यांदा बॉयलर पक्षी आणला। त्यांचं 4 महिन्याचं 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे, परंतु तिकडं बेरोजगारांची ओढ वाढल्यामुळं ते ट्रेनिंग आता 4 महिनेवाले, कारण वर्षात 3 बॅच कंप्लीट होतात। तिथं मी गेलो, तिथं गेल्यानंतर मुलं तिथं 120च मुलं घेतात, ते 60 मुलं महाराष्ट्रामधली आणि 60 मुलं आउट ऑफ महाराष्ट्राची। तर मी तिथं सकाळी 8 ते 9ला पोचलो, पण तोपर्यंत सगळ्या जागा फिलअप झाल्या। त्याच्यामुळे माझे 4 महिने परत वाया गेले। 4 महिन्यानंतर मी तिथं परत गेलो, तिथं मला नंबर लागला, मग मी तिथं 4 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं। 4 महिन्याचं ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथं मला संपूर्ण कामं करायची सवय झाली। मी त्याच्या आधी मी अगदी घरात झाडून सुद्धा नव्हतं घेतलं। तिथं गेल्यानंतर मला फार संपूर्ण प्रत्येक कामाची सवय झाली आणि तिथं गेल्यावर मला एक जाणीव झाली का हे काम जर आपण केलं नाही तर आपण पोल्ट्रीमध्ये कुठंच टिकू शकत नाही। आणि लाज नावाची गोष्ट माझ्या शरीरातून पूर्ण निघूनच गेली डायरेक्ट, का ह्या धंद्यामध्ये यायचं म्हणलं का लाज नावाची गोष्ट आपण सोडून दिली पाहिजे तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो। आणि तिथं गेल्यामुळे माझा हा फायदा आला। तिथून आल्यानंतर उत्तम डुकरेंच्या इथं मला माझ्या वडिलांनी एक पूर्ण बॅच काढायला लावली। पहिल्या दिवसाचा पक्षी आल्यापासून तर शेवटचा पक्षी जाईपर्यंत मी तिथं काम केलं। त्यांच्या कामगारासोबत बरोबरीने मी सगळं काम करू लागलो। ते केल्यानंतर मग घरच्यांना विश्वास आला की आपलं पोर ह्या धंद्यामध्ये काहीतरी तग धरू शकन, मग मला घरच्यांनी प्रोत्साहन दिलं। आता पोल्ट्रीमध्ये मला आधीच बऱ्याच जणांनी सांगितलं होतं का पोल्ट्रीमध्ये जायचं म्हणलं तर तू एक नेम लक्षात ठेव, तो नेम असा का जगामध्ये कुठलंही संकट येऊ, अगदी कुठलंही येऊ, त्याचा खापर सगळ्यात पहिल्यांदा हा तुझ्या पोल्ट्री उद्योगावर होणार म्हणजे होणार। त्याची जाणीव मला पहिल्या स्टेपला झाली। कोरोना आला, कोरोनामध्ये अख्ख्यांनी खापर फोडलं कोंबड्यानं, अख्खी इंडस्ट्री कोलॅप्स झाली, जे भले उद्योजक होते ते कोलॅप्स झाले। सगळेजण मला नंतर नाव ठेवायला लागले, तू काय तर कोंबड्या पाळणार होता आणि आता तुमचा सगळ्यांना की धंदेच बंद पडले। पण त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी परत WHO सांगितलं का तुम्हाला जर कोरोनापासून वाचायचं असेल तर तुम्हाला हाय क्वालिटीचे प्रोटीन्स खाणं भरपूर गरजेचं आहे। आणि हाय क्वालिटीचे प्रोटीन्स इझिली आणि सगळ्यात स्वस्त चिपली जर अवेलेबल असतील
ते फक्त अंडा आणि चिकनमध्येच आहे. ही सगळ्यात पहिली माझी अडचण ही आली. त्याच्यानंतर ती अडचण दूर झाली. ती अडचण दूर झाल्यानंतर आम्ही शेड सुरुवात केली. जमीन कुठली निवडायची, काय निवडायची, या भरपूर अडचणी होत्या. पण उत्तम डुकरेंनी मला माझ्या दुसऱ्या वडिलांची अशी मला मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीमुळं मला बाकीच्या ज्यांना ज्या अडचणी येतात ते माझ्यासोबत असल्यामुळे मला बाकी दुसरी कुठलीच अडचण जाणवली नाही पोल्ट्री चालू होईपर्यंत. नंतर पोल्ट्री चालू झाली आपली. पोल्ट्री चालू झाल्यानंतर असं जायचं का सुपरवायझर साहेब यायचे. ते म्हणायचे, मनीष का तुझ्यासारखं मॅनेजमेंट इतर कुणाचंच नाही, पण आपले रिझल्ट का बसत नाही. त्याच्या आम्ही डीपली शोधामध्ये गेलो. शोधामध्ये गेल्यानंतर असं कळालं का आपल्या पाण्याचा प्रॉब्लेम होता. आपल्याला पाण्याचा हार्डनेस भरपूर होता आणि TDS पण भरपूर होता. TDS आपला 1500 ते 1600 होता, हार्डनेस 800 होता. याच्यामुळं काय व्हायचं, आपला पक्षी एकदा 700-800 ग्रॅमचा झाला का त्याच्यानंतर लूज ड्रॉपिंग चालू व्हायची. लूज ड्रॉपिंग म्हणजे थोडक्यात पक्ष्यांची जुलाब चालू व्हायची. आणि जुलाब चालू झाल्यामुळे त्यांनी खाल्लेलं खाद्य अपचन व्हायचं. सगळं खाद्य आहे तसं पक्षी मागं फेकायचे. त्याच्यामुळे FCR वाढायचा. FCR म्हणजे फीड कन्व्हर्जन रेशिओ, म्हणजे पक्ष्यांनी जास्त खाद्य खायला लागायचं पक्ष्यांना मी गृहीत धरलेलं वजन येण्यासाठी. त्याच्यामुळे मला योग्य ते काय पेमेंट भेटत नव्हतं, योग्य तो रिझल्ट येत नव्हता. आम्ही फिल्टर बसवला. फिल्टर बसवल्यानंतर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण फिल्टर बसवल्यानंतर सुद्धा आमच्या पाण्यामध्ये एक घटक होता MPN नावाचा. MPN म्हणजे बॅक्टेरियल काउंट. तर बॅक्टेरियल काउंट आपली 0 ते 1च्या दरम्यान पाहिजे. ते आमच्या पाण्यात होते 8. तर मग आम्ही कितीही ट्रीटमेंट केली, फिल्टर बसवला तरी म्हणावा असे रिझल्ट येत नव्हते. रिझल्ट यायचे, पैसे भेटायचे, पण माझ्या तुलनेत जे बाकीचे शेतकरी माझ्यापेक्षा कमी काम करायचे त्यांना जास्त पेमेंट निघायचं. त्याच्यानंतर खूप चौकशी केली. वरती शेजारच्याचं एकाचं पाणी भेटलं आणि ते पाणी भेटल्यानंतर आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. तर माझं एवढंच सांगणं आहे का बाबा, ज्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे त्यांनी सगळ्यात आधी पाण्याची सोय केली पाहिजे. कारण पाणी आपल्याला एवढं त्रास देईन का आपण याचा विचारसुद्धा करू शकत नाही का पाणी आपल्याला एवढं त्रास देऊ शकतो. माझा प्रत्येक बॅचला ₹1 ते ₹1.25 लाख रुपयाचं नुकसान फक्त पाण्यामुळे व्हायचं. आता माझा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता सगळं सुरळीत चालले. शेडच्या कन्स्ट्रक्शनला 2020च्या एंडिंगला सुरुवात केली. 2021मध्ये निम्म वर्ष संपल्यानंतर आपले पहिली पक्षी पडले. तर आता जवळपास 2.5 वर्ष झालेलं आहे आपल्याला सुरुवात होऊन. आता माझी 17वी बॅच ही. आणि आपली शेडची जागा म्हणलं तसं पाहायला गेलं तर अर्धा एकर जागा म्हणता येईल. साईडची जर थोडीफार रस्त्यासाठी आणि इकडच्या साईडनी पडलेली आहे ती धरली तर. तसं आपल्या शेडचं कन्स्ट्रक्शन 340 बाय 33 आहे. तर आतमध्ये जेवढे पक्षी बसतात ते 312 बाय 33 आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे आपण पोल्ट्रीमध्ये आल्यानंतर आपण 2 प्रकारची फार्मिंग करू शकतो. पहिली फार्मिंग म्हणजे आपण ओपनमध्ये उतरायचं. ओपन म्हणजे थोडक्यात ही हा टाईप असा आहे का पक्षी आपल्याला स्वतःला विकत घ्यावे लागतात. ते आपण आपले आणायचे. हॅचरी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तिथून आपण आपले घ्यायचं. खाद्य आपण आपलं स्वतःचं घ्यायचं. पण याच्यामध्ये काय होतं, सर्वसामान्य शेतकरीचा तग धरू शकत नाही. याचं कारण असं, आता माझ्या फ्लॉकची कॅपॅसिटी 13,000 आहे. जर मला 13,000 पक्षी सांभाळायचे म्हणले तर मला 35 दिवसाला 25 लाख रुपये खर्च आहे. म्हणून मी जे निवडलं आहे ते CBF निवडलं आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग म्हणजे अशी संकल्पना आहे का ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांना एवढं मोठं मॅनेजमेंट शक्य होत नाही किंवा एवढे मोठे ते शेड बांधू शकत नाही. म्हणून त्यांनी शेतकरी हाताशी धरलेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ते GC देतात. GC म्हणजे ग्रोईंग चार्ज त्यांचे ठरलेले असतात ₹9 किलो वगैरे. तर ह्या कन्सेप्टमध्ये कसं असतं, ते आपल्याला पक्षी प्रोव्हाइड करतात, ते आपल्याला खाद्य प्रोव्हाइड करतात, ते आपल्याला मेडिसिन प्रोव्हाइड करतात. दररोजच्या दररोज त्यांचे सुपरवायझर येतात, पक्ष्यांना फाडून बघतात कोणता आजार आहे काय, त्याच्यानुसार ते आपल्याला गायडन्स करतात. आपलं काम एवढंच असतं का इथला शेडमधला जो काय मेंटेनन्स असेल, थोडक्यात पाणी, लाईट, हे सगळं आपण बघायचं असतं. कंपनी खाद्य सगळं आपल्याला कंपनी सगळं पुरवते आपल्याला. सध्या आपल्याकडे 13,000 पक्षी आहेत. कंपनी आपल्याला तसं पाहायला गेलं तर सर्व सुविधा पुरवते. त्याच्यामध्ये चिक्स आपल्याला कंपनी पुरवते. चिक्स आपल्याला देताना कंपनी मोजून देते, घेताना आपल्याकडून मोजून घेते. दुसरं म्हणजे खाद्याच्या बॅग आपल्याला जेवढं काय लागतील तेवढं सगळे आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करत असते. त्याच्यानंतर मेडिसिन, मोस्ट ऑफ द 90% मेडिसिन आपल्याला सगळी कंपनीच अवेलेबल करून देते. आणि सगळ्यात मेन याच्यामध्ये जे असतं का आपण जरी मी आता 4 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं तर 4 महिन्यात काय आपल्याला संपूर्ण कोंबडी समजत नाही, ठीक आहे, संपूर्ण आजार आपल्याला समजत नाही. तर त्यांचे दररोजच्या दररोज सुपरवायझर येतात तिथं. ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट ते आपल्याकडून घेतात, पण ते दररोजच्या दररोज येतात. पक्ष्यांना काय झाले, सर्दी झाले, जुलाब झाले, वेगवेगळे आजार आहे इंडस्ट्रीमध्ये, ते सगळे आजार ते चेक करतात. त्यानुसार आपल्याला गायडन्स करतात. आपल्याकडं राहतं फक्त काय लेबरचा खर्च राहतो आपल्याकडं,
आणि बाकी मॅनेजमेंट पाणी वगैरे आपण प्रोव्हाइड करत असतं. पण 90 ते 95% खर्च हा सगळा आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते, ज्याच्यामुळे आपली रिस्क ही खूप कमी होते, कुठलं टेन्शन राहत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर 100% आपण फायद्यातच राहतो कंपनीबरोबर जर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं तर. कोंबड्यांचं खाद्याचं व पाण्याचं नियोजन सकाळी एकदा खाद्य टाकतो मी आणि संध्याकाळी एकदा खाद्य टाकतो. पाण्यासाठी आपल्याकडे निप्पल लाईन आहेत. पूर्वीच्या काळात कसं व्हायचं, आपले हे असायचे ड्रिंकर असायचे, वॉटर ड्रिंकर असायचे, ते आपल्याला दिवसातून 2-2, 3-3 वेळा साफ करायला लागायचं, कारण त्याच्यामध्ये कोंबडी घाण उडवायची. पण आता सगळं जग पुढं चाललं आहे, सगळं ॲटोमायझेशन आले. ॲटोमायझेशन आल्यानंतर आपल्याकडं ही निप्पल लाईन आहे, जी का तुम्ही इथं बघू शकता. निप्पल लाईन, या निप्पल लाईनला प्रत्येक ठिकाणी निप्पल आहे. त्याला पक्ष्याने चोच मारली का त्यातून पाणी यायला सुरुवात होतं. लहानपणी प्रेशर ॲडजस्ट करायला आपल्याला तिकडल्या टोकाला आपल्याकडे प्रेशर ॲडजस्ट करायला आहे, तो प्रेशर आपण ॲडजस्ट करायचा, लहानपणी कमी ठेवायचा, मोठ्यापणी वाढवत जायचा. याच्यामुळं आपला एक फायदा झाला आहे का पूर्वीच्या काळात असं व्हायचं, ब्रुडिंगच्यामध्ये 7 दिवस पहिल्यांदा आपल्याला भांडी ठेवायला लावायची आणि ती भांडी ठेवायला आपले 2 ते 3 तास सकाळी आणि 2 ते 3 तास संध्याकाळी खर्च व्हायचे. ते टाईम खर्च व्हायचा, याच्याबद्दल काय नाही, आपण पोल्ट्री बांधले, आपण काम करायचं पाहिजे. पण 33 ते 34 डिग्री टेम्परेचरमध्ये आपल्याला हे काम करायला लागायचं आणि याच्यामध्ये मग कामगार फार हैराण होऊन जायचे सगळे. तर आता हे डेव्हलपमेंट झाल्यामुळं आपल्याला पाण्याचं सगळ्यात मोठं टेन्शन गेलं आहे आणि पाण्याचं टेन्शन गेल्यामुळं आपलं पहिल्या 7 दिवसाचं 90% काम कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर ही खाद्याची लाईन, ही पण तुम्ही इथं बघू शकता. खाद्याच्या लाईनला आपलं फॅनच्या साईडला सेन्सर आहे, त्या भांड्यातलं खाद्य संपल्यानंतर लाईन ऑटोमॅटिक चालू होती. लाईनच्या आतमध्ये त्यांनी स्प्रिंग दिलेली आहे आणि तिकडच्या साईडला मोटर आहे. तर त्या लास्टच्या भांड्याला लाईट प्रोव्हाइड केलेली आहे. लाईटमुळं पक्षी आकर्षित होतो आणि त्या भांड्यामधलं खाद्य जास्त प्रमाणात खातो. ते खाद्य संपलं का मोटर ॲटोमॅटिकली चालू होती. मोटर ॲटोमॅटिकली चालू झाल्यानंतर स्प्रिंग गोल फिरायला सुरुवात होती. स्प्रिंग गोल फिरली का खाद्य भरत पुढं जातं. आपल्याला फक्त एकच करायला लागतं का इकडे ऑपोजिट साईडला 3 हॉपर आहेत मोठमोठाले, एका हॉपरमध्ये एका वेळेस आपण 200 किलो खाद्य टाकू शकतो. ते खाद्य भरवलं का 300 फूट पुढं खाद्य ॲटोमॅटिकली जातं, आपल्याला परत लक्ष द्यायची गरज पडत नाही. कोंबड खताचं नियोजन म्हणजे सर कसं होतं, आपल्याला भाताची साळ टाकायला लागते. तसं पाहायला गेलं तर बाकीच्यांना बघताना असं वाटतं का कोंबड खतामधून यांना म्हणजे खूप मोठं मार्जिन भेटतं. पण आता असं झालेलं आहे का सरकारने राशनमध्ये तांदूळ द्यायचं कमी केलेलं आहे. असं झाल्यामुळं सरकारी ज्या गव्हर्नमेंटच्या मिल्स आहे आपल्या हातावर, राईस मिल्स, त्या बंद पडत चाललेत. त्याच्यामुळं तुसाचे भाव वाढलेले. तर आपल्याला एवढ्या फ्लॉकला 40 ते 45 हजार रुपयाची तूस लागते. तूस म्हणजे भाताची साळ लागते टाकायला. त्याच्यानंतर आपला 35 ते 40 दिवस शेडमध्ये पक्षी राहतो. तो गेल्यानंतर आता समजा उन्हाळा असला तर उन्हाळ्यामध्ये खताला मागणी कमी असती, आपण डायरेक्ट व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करतो. व्यापारी खत एका दिवसामध्ये खाली करतात आणि इतर वेळेस जर असेल तर इतर वेळेस आपण शेतकऱ्यांना खत देतो. शेतकऱ्यांना आपण सीझननुसार असतं, जर उन्हाळा असेल तर 4,000 रुपये ट्रॉलिंग खत देतो. बाकीच्या ऋतूमध्ये आपण 4,500 रुपयांनी खत शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून शेतकऱ्यांचा पण फायदा होतो आणि आपला पण फायदा होतो. EC कंट्रोलिंग म्हणजे सर कसं असतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल पॅनल दिलेलं आहे. कंट्रोल पॅनलवर आपण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला जे काय रिक्वायरमेंट्स आहे, मग रिक्वायरमेंट थोडक्यात काय, तर आता पहिल्या दिवशी आपल्याला 33.5 टेम्परेचर पाहिजे, ते आपण त्याच्यावर टाकून ठेवायचं, सेट करून ठेवायचं. त्याच्यानंतर हीट कितीला पाहिजे, आपल्या समजा 33.5 टेम्परेचर आहे, आपल्याच्या खाली येऊन द्यायचं नाही. तर 33 डिग्रीला टेम्परेचर आल्यानंतर आपले जे गॅस हीटर आहे, गॅस ब्रुडर आहे आपल्याकडे मोठा, स्पेस हीटर ज्याला म्हणतात, तो ॲटोमॅटिकली चालू होतो. मग आपल्याला तो काय मॅन्युअली चालू करायला लागत नाही. हे सगळं आपल्याला कंट्रोल पॅनलमुळे शक्य झाले. त्याच्यानंतर आपल्याला जी शेडमध्ये लाईट दिसते, तर आपण ही लाईट प्रत्येक तासाला 10 मिनटं बंद करतो. 10 मिनटं बंद केल्यामुळे काय होतं, पक्ष्यांना डिस्टर्बन्स तयार होतो. पक्ष्यांना डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळं 10 मिनिटांनी सगळे पक्षी ॲक्टिव्ह होतात आणि खाद्य व पाणी पितात. जेणेकरून काय झालं, पहिल्या काळात आता तुम्हाला माहीत असेल, पहिल्या काळात असं म्हणायचे का तासाला पक्षी हुसका. आता आपल्याकडे जर ही सिस्टीम आलेली आहे का पक्ष्यांना आपण जर ॲटोमॅटिक डिस्टर्बन्स तयार करतोय लाईट घालून, तर आपल्याला मध्ये जायचं पूर्ण ताण वाचतोय. जर आपले तासाला 10 मिनटं वाजतात तर आपले 24 तासामध्ये जवळपास 3 ते 4 तास परत एकदा काम वाचतंय आपलं. पक्ष्यांना ॲटोमॅटिक डिस्टर्बन्स तयार होतोय. त्याच्यानंतर पक्ष्यांना रेस्ट द्यायला, पूर्वीच्या काळात कसं व्हायचं, रेस्ट द्यायचं म्हणलं का प्रत्येक लाईट बंद करा, रात्री 4 तास लाईट बंद करायला लागायची. आता आपण पक्ष्यांना रेस्ट द्यायला सुरुवात करतोय 7व्या दिवसापासून. पहिल्यांदा अर्धा तास, नंतर 1 तास वाढत जातोय. हे सगळं आपण कंट्रोल पॅनलमध्ये सेट करून ठेवतो. कंट्रोल पॅनलला जसं सेट करीन आपण त्याप्रमाणे ते ॲक्ट करतं आणि आपण रात्री 4 तास लाईट ॲटोमॅटिकली आपली बंद होती आणि 4 तासानंतर ॲटोमॅटिकली चालू होती. हे सगळं ॲटोमायझेशनमुळे चालले.
खाद्याच्या लाईनी आपल्या खाद्याच्या लाईनसुद्धा ॲटोमॅटिक चालू होतात, ॲटोमॅटिक बंद होतात. हे सगळं EC कंट्रोल सिस्टीमचा भाग आहे. त्याच्यानंतर आपल्याला EC म्हणजे ॲक्च्युली काय आहे, एन्व्हायरमेंटली कंट्रोल सिस्टीम आहे. एन्व्हायरमेंटली कंट्रोल सिस्टीममध्ये म्हणजे काय येतं, आपल्याला एन्व्हायरमेंट कंट्रोल करायचे. एन्व्हायरमेंट कंट्रोल केल्यामुळे आपल्याला फायदा असा होतो, जो पक्षी 45 दिवसाला लागतात तयार व्हायला, तो आपल्या शेडमध्ये 35 दिवसामध्ये होतो. मग कंट्रोल करण्याचे काय टाईप्स आहे थोडक्यात, आपल्याला त्यांचं वातावरण कंट्रोल करायचे. वातावरण कंट्रोल करायचं म्हणजे सगळ्यात मेन काय आलं, स्टार्टिंगला पक्षी आलेला टेम्परेचर आहे. तर टेम्परेचर आपण कंट्रोल पॅनलच्या दृष्टीने आपण स्पेस हीटर गॅस बुलरच्या याने मदतीने आपण ते कंट्रोल करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पक्षी मोठा व्हायला लागतो त्यावेळेस तो अमोनिया रिलीज करतो. एकदा शेडमध्ये अमोनिया रिलीज झाला का खूप वास यायला सुरुवात होते. शेडमध्ये वास यायला सुरुवात झाली का पक्ष्याचं आरोग्य पूर्णपणे बिघडतं. पक्ष्याचं आरोग्य बिघडतं, मग आपल्याला हा अमोनिया बाहेर काढायचा आहे. मग अमोनिया बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मागच्या बाजूला दिसत आहे ते एक्झॉस्ट फॅन आहे. तर ते एक्झॉस्ट फॅन किती वेळ चालवायचे, बारीकपणी समजा 5 मिनिटाला 30 सेकंद चालवायचे. मोठं झालं का 2 फॅन कंटिन्यू करायचे, 3 फॅन कंटिन्यू करायचे. टेम्परेचरनुसार फॅन वाढवायचे, कमी करायचे. हे सगळं आपण त्या कंट्रोल पॅनलला सेट करायचं. कंट्रोल पॅनल सेट केलं, कंट्रोल पॅनल ते ॲटोमॅटिकली घेत जातं आणि पुढची सगळी सिस्टीम ॲटोमॅटिकली चालती. मग थोडक्यात म्हणायचं झालं तर आता सगळे शेतकरी म्हणतात ते AC ॲक्च्युली हे AC नाही, हे EC एन्व्हायरमेंटली कंट्रोल आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हा एक तयार केलेला जुगाड आहे. पक्षी सांभाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करून तयार केलेलं एक जुगाड आहे. आपण यात सगळी सिस्टीम कंट्रोल करू शकतो. टेम्परेचर हाय पाहिजे असलं हाय ठेवू शकतो, लो पाहिजे असले तर लो ठेवू शकतो. लाईटचं नियोजन सर आपलं असं आहे का आपण महावितरणाकडून सेपरेट 25 kVचा लोड घेतलेला आहे. त्याच्यानुसार आपल्या लाईटचं चालतं आहे. आणि समजा जर चुकून लाईट गेलीच तर आपल्या त्याच्यासाठी जनरेटर आहे आणि ते जनरेटर ॲटो चालू होते. म्हणजे आपली लाईट गेल्यानंतर आपण त्याला सेन्स दिलेला आहे. आपल्याकडे 3 प्रकारच्या लाईटी असतात. तर कधी कधी काय होतं, 3 पण लाईट असतात, कधी कधी 2 लाईट असतात. आणि आता लोड शेडिंगमुळे ते एकच लाईट सोडतात. तर ती एक जी लाईट राहते ती लाईट गेल्यानंतर आपलं जनरेटर ॲटोमॅटिकली चालू होतं. आपण त्याला तो सेन्स दिलेला आहे जनरेटरला. ॲटोमॅटिक चालू झाल्यामुळे आपला हा फायदा होतो की आपल्याला शेडवर थांबून राहण्याची गरज पडत नाही. एक लाईट गेल्यानंतर 20 ते 25 सेकंदाच्या आत ॲटोमॅटिकली जनरेटर चालू होतं आणि आपली पूर्ण सिस्टीम चालू होते. ज्याला कुणाला ही EC पोल्ट्री करायची त्याच्यासाठी ॲटो जनरेटर मस्ट आहे. कारण जर 1 तास जर लाईट गेली शेडमध्ये, जर आपल्या लाईट नसेल तर तुमचे म्हणजे नुकसान जे काय होऊ शकतं ते आपण सांगूच शकत नाही. जर चुकून उन्हाळा असेल तर 1 तासामध्ये तुमचे सगळे पक्षीसुद्धा मरून जाऊ शकतात. त्याच्यामुळे लाईटीचं खूप इम्पॉर्टन्स आहे या क्षेत्रामध्ये. कोंबड्यांना जर तसं सांगायचं गेलं तर मेन एकच आजार येतो इक्वल आहे. आणि दुसरा आजार जर बघायचा झाला तर त्यांच्या पोटामध्ये पाणी होतं. तर हे 2 आजार मेन आहे. बाकीचे आजार जे असे आहेत का व्हायरल आजार भरपूर प्रमाणात येतो. व्हायरल आजार सांगायचं झालं तर समजा आता शेजारी एखाद्याने कोंबड खत टाकले आणि ते कोंबड खत दुसऱ्या पोल्ट्रीमधून आलेलं आहे, त्यांना अडचण झालेली आहे, तर बशाला वेगवेगळे आजार आहे. तर हे सगळे आजार हवेच्या मार्गाने आपल्या शेडमध्ये घुसू शकतात, आपलं नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट समजा आपल्या शेडच्या आजूबाजूनी धनगर गेलेत, त्यांची मेंढरं आहे, शेळ्या आहेत, यांचेसुद्धा आजार आपल्या शेडमध्ये येऊ शकतात. किंवा एखादा माणूस आपल्या शेडमध्ये समजा त्याची पोल्ट्री आहे, तो आपल्या शेड पाहायला आला आहे, तर त्याचा आपण सगळे एक निर्जंतुकी करूनच घेतलं पाहिजे. निर्जंतुकी करण्यासाठी वेगवेगळे मेडिसिन्स अवेलेबल आहे. फॉर्म्युलिन आपण मारू शकतो, कोर्सलिन मारू शकतो, 3DXP वेगवेगळे मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यांचं निर्जंतुकी करूनच आपण त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे. जर आजार व्हायरल प्रमाणातून बाहेरून आले नाही तर आतमध्ये शेडमध्ये काय म्हणावं असे आजार येत नाहीत. आणि आपलं EC शेड आहे, आपण जर त्यांना इन्व्हायरमेंटली कंट्रोल करतोय सगळं, त्यांना जर जे त्यांचं फ्रेंडली वातावरण त्यांचं तयार करतो, त्याच्यामुळे आजाराचं काय जास्त काय अजून मला तरी जाणवलं नाही. वर्षातून आपल्या 7 बॅच होतात. तर 7 बॅच कधी कधी 8 बॅचसुद्धा होऊ शकतात, कधी कधी 6 बॅच होऊ शकतात. कधी कधी काय होतं आपलं एक 35 ते 40 दिवसामध्ये आपले पक्षी जातात. त्याच्यानंतर 15 दिवसाचा गॅप आपण दिलाच पाहिजे. काही शेतकरी लवकर पक्षी टाकतात, गॅप ह्यासाठी दिला पाहिजे. जेवढा जास्त गॅप देऊ तेवढे शेडमधले बॅक्टेरिया मारतात, जंतू मारतात, निर्जंतुकीकरण तेवढं चांगलं होतं. मग एक 52 ते 55 दिवसामध्ये जरी आपली एक बॅच झाली तरी आपल्या वर्षभरामध्ये 7 बॅच इझिली कंट्रोल होतात, कंप्लीट होतात. या व्यवसायामध्ये शासनाच्या योजना भरपूर आहेत. पण आता मी ज्या योजनेतून गेलो ती योजना तुम्हाला सांगतो. आपली पुणे डिस्ट्रिक्ट जिल्हा जी बँक आहे त्यांनी 5000 पक्ष्यांसाठी एक हे केलेलं आहे. त्यांनी एक फॉर्मॅट बनवलेला आहे का 5000 पक्ष्यांसाठी किती खर्च येऊ शकतो. तर त्यांच्या म्हणण्यानुसार तो 22 लाख काहीतरी वरती खर्च येऊ शकतो 5000 पक्ष्यांसाठी. तर आम्ही हे 13,000 पक्ष्यांचं केले. आम्ही 10,000 पक्ष्यांसाठी 2 प्रकरणं केली होती. तर त्याच्यामध्ये आम्ही 10,000 पक्ष्यांसाठी केलं
तर त्यांची अशी योजना आहे का त्याच्यामध्ये 85% ते आपल्याला लोन देतात आणि 15% पैसे वरचे आपण टाकायचे असतात. तर त्यांनी आम्हाला 2 प्रकाराला म्हणजे 17,80,000 आणि 17,80,000 असे आम्हाला जवळपास 35 लाखाच्या वर त्यांनी आम्हाला कर्ज दिलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला 25% सबसिडी, म्हणजे आम्हाला 2 प्रकारांवरती 10 लाख रुपये सबसिडी पण त्यांच्या मार्फत मिळालेली आहे. ते नाबार्ड मार्फत त्यांनी मिळून दिलेली आहे आम्हाला. प्रकरण करायला नियम अटी अशा आहेत, आपल्याला समजा आपण 17 लाखाचं प्रकरण करतोय तर त्याच्या डबल आपलं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन झालं पाहिजे, एवढी प्रॉपर्टी आपल्या नावावर पाहिजे. दुसरा काय त्यांच्या अटी वगैरे काहीच नाही. संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्तापर्यंत मला 60 ते 65 लाख रुपये खर्च आला आहे. तर या खर्चामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्या फक्त शेडच्या कन्स्ट्रक्शनसाठी मला 20 ते 22 लाख रुपये खर्च आला. शेडच्या ग्राउंडसाठी म्हणजे आपल्याला थोडक्यात 5-5 फूट खाली खड्डे खांदलेले, त्याच्यामध्ये आपण स्टीलचे कॉलम घेतलेले, वरती आल्यानंतर आपण पूर्ण शेडला रिंग घेतली, त्याला आपल्याला 4 ते 5 लाख रुपये खर्च आला. त्याच्यानंतर तुम्हाला शेडमध्ये जे पूर्ण इक्विपमेंट्स दिसतात, फील्ड लाईन असेल, निप्पल लाईन असेल, आपलं कंट्रोल पॅनल आहे, स्पेस हीटर आहे, सर्व सिस्टीम याला साधारण 20 लाखापर्यंत खर्च आला आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही वरती पाहू शकता ही सिलिंग केलेली आहे, आपलं वेल्डिंगचं काम आहे, मग जनरेटरला 4 ते 5 लाख रुपये खर्च आला आहे. असे वेगवेगळ्या मातून तो खर्च 60 ते 65 लाखापर्यंत जातो. मग ॲव्हरेज जर तुम्हाला सांगायचं झालं तर एका पक्षाला 400 रुपयाने खर्च येतो. तर आपला 13,000 पक्षी आहे, तर आपल्याला आपण थोडं शेड हेवी बांधलेलं आहे. तर आता उत्पन्नाचं कसं आहे, आपल्याला उत्पन्नाचं हे फिक्स कधीच नसतं. कारण कधी कधी काय होतं, रेट इन्सेंटिव्ह भेटो. रेट इन्सेंटिव्ह म्हणजे असं आहे, आता जर 100च्या पुढं रेट गेला, समजा 101 रुपये रेट झाला तर कंपनी 90 पैसे त्यांना ठेवते, 10 पैसे आपल्याला देते. जर 120 रुपये रेट झाला तर आपल्याला 2 रुपये भेटतात किलो मागं जास्त. तर ॲव्हरेज जर काढायचं झालं तर आपला 3.5 ते 4 लाखापर्यंत आपला चेक येतो 13,000 पक्षांमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 लाख रुपये खर्च येतो. तर 1.25 लाख रुपये खर्चामध्ये मी आपले वेगवेगळे टप्पे, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपला सगळ्यात मेन खर्च येतो ब्रुडिंगला म्हणजे पक्ष्यांना हीट द्यायची असती स्टार्टिंगला. कारण ते ज्यावेळेस पक्षी 1 दिवसाचा असतो त्यावेळेस त्यांना 33.5 डिग्री टेम्परेचर देणं आवश्यक आहे. मग 33.5 डिग्रीचं टेम्परेचर द्यायचं असेल तर आपल्याकडे 2च पर्याय आहे, म्हणजे 2-3 पर्याय, गॅस बिल्डर वापरणे, डिझेल बिल्डर वापरणे किंवा लाईट वापरणे. जर आपण इलेक्ट्रिक हीटर वापरतोय तर आपण ते लाईट बिल अफोर्ड करू शकत नाही. मग दुसरा पर्याय आपण वापरतो तो म्हणजे गॅस बिल्डरचा. त्याच्यासाठी आपल्याला ॲव्हरेज काढलं तर उन्हाळ्यात कधी कधी आपल्याला 15,000 ते 20,000 खर्च येतो, हिवाळ्यामध्ये आपल्याला 60,000पर्यंत खर्च येतो. तर गॅस बिल्डर आपण वापरतो. गॅस बिल्डरसाठी आपल्याकडे बारकाल्या थाळ्या दिलेल्या आहेत, त्याला आपण 1 टाकी लावू शकतो. आणि पूर्ण शेडची हीट कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे स्पेस हीटर अवेलेबल आहे. स्पेस हीटरला आपण एका वेळेस गॅस बँकला 5 टाक्या लावू शकतो आणि ते पूर्णपणे आपलं कंट्रोल पॅनेल सगळं ते कंट्रोल करतं. मग एक्झाम्पलचं सांगायचं झालं, समजा आपल्याला पहिल्या दिवशी 33 डिग्री टेम्परेचर लागते, तर आपण कंट्रोल पॅनलला टाकून ठेवतो. ते 33च्या खाली टेम्परेचर आलं तर ॲटोमॅटिकली हीटर चालू होतो, टेम्परेचर कंट्रोल झाल्यानंतर ॲटोमॅटिकली बंद होतो. एकासाठी आपल्याला 40,000 ॲव्हरेज एका बॅचला खर्च येतो. दुसरा खर्च सगळ्यात मेन येतो म्हणजे आपला कामगाराला आपल्याला 35,000 ते 40,000 रुपये एका बॅचला खर्च येतो. हा खर्च जातो 75,000 ते 80,000पर्यंत. त्याच्यानंतर आपलं लाईट बिल आहे, लाईट बिल 20,000 ते 25,000 रुपये एका बॅचला येतो. एवढं झाल्यानंतर आपला दुसरा खर्च राहतो तो डिझेलचा आणि किरकोळ औषधं. तर ही सगळी जर लाईटवर डिपेंड आहे. लाईट जर जास्त गेली तर डिझेलचा खर्च वाढतो, लाईट जर गेलीच नाही तर डिझेलचा खर्च कधी कधी 1-2 हजार रुपये सुद्धा येतो, कधी कधी 15-20 हजार रुपये सुद्धा येतो. ते लाईटवर डिपेंड आहे. असं करत आपला 1.25 लाखाच्या वरती काय खर्च जात नाही. मग असा जर 4 लाखाचा चेक आला, 1.25 लाख खर्च काढला तर आपल्याला 2.5 लाख रुपये शिल्लक राहतात. असे वर्षाला 7 बॅच होतात. वर्षाला जर 7 बॅच झाल्या तर आपल्याला 17 ते 18 लाखापर्यंत इन्कम शिल्लक राहते. तरुणांना हेच सांगतो का बाकीच्यांच्या इथं काम करण्याचा स्वतःचा व्यवसाय तयार करा. जर तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, अगदी वडापावचं जरी आपण पाहिलं तर वडापावमध्ये सुद्धा लाख 2-2 लाख रुपये कमवणारे माणसं आहेत महिन्याला. कुठलाही व्यवसाय करा, तुम्ही व्यवसायाला 10 वर्ष द्या. तुम्ही जर एकदा व्यवसायाला 10 वर्ष दिलं तर व्यवसाय तुमच्या पुढच्या 5 पिढ्यांना बसून खाईन, एवढं तुम्हाला रिटर्न्स देईन, हे मी खात्रीशीर सांगू शकतो तुम्हाला.